हॅलो. हॅलो. हा, श्री हॅलो. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा. मला ना अनुभव शेअर करायचा आहे. मागचा अनुभव आला का तुमचा? हो, आला ना. आला ना. हा हा हा. हो हो, आला हा. तो. हा. आणि आता अनुभव शेअर का आता किती आहे? 8 दिवसापूर्वीचा अनुभव आहे ताई. अच्छा, कुठून म्हणजे बोलताय तुम्ही? माझ्या सांगायचं ताई. ताई नको. बरं बरं, काय अनुभव आला ताई? रायगड जिल्ह्यातनं बोलते. बरं बरं. हा. हा. तर ना माझ्या मिस्टरांना ना पायाला असं केस तुटी असं खाजवलं ना त्यांनी, तर अच्छा, असं केस तुटी सारखं असं झालेलं. केस तोडा. तर आम्ही हा. कसे तर इथले दवाखाने केले, पण त्यात 8-15 दिवस गेले. अच्छा. मग आम्ही दुसरे पुढं चांगल्या दवाखान्यात बाहेर नेलं असं दुसरीकडं अच्छा अच्छा. हा पनवेलला. हा हा तर हा. तिथं डॉक्टरांनी बघितल्यावर सांगितलं की आतमध्ये ना पाणी झालंय म्हणून. वरनं काहीच नाही. अय्या. वरनं एकदम नॉर्मल होतं. हा हा म्हणजे हा हा. काहीच हे असं नाही. मग हा. मी काय केलं, तर डॉक्टरांनी आम्हाला सोमवारी सांगितलं, सोमवारी या आणि ऍडमिट व्हायला लागल. ऍडमिट. तर हो, हम्म. ऍडमिट व्हायला असं सांगितलं. हम्म. तर मग मी ना भगत ताईंना फोन केला. त्यांना अच्छा. असं असं हे आहे. तर ताई बोलल्या की काही टेन्शन घेऊ नका. हम्म. ईसीजी म्हणजे डॉक्टरने आम्हाला काय सांगितलं, ईसीजी काढावे लागेल आणि त्याच्यानंतर ठरवावं लागेल काय करायचं ते. तर अरे मी भगत बापरे. ताईंना कॉल केला. हम्म. तर ताई बोलल्या काही टेन्शन घेऊ नका, ईसीजी हम्म. नॉर्मल येईल आणि तुम्ही संध्याकाळी घरी परत येताय. तर ताई ओ. डॉक्टरांनी 5 वाजताच आम्हाला डिस्चार्ज केला आणि प्रोसेस होईपर्यंत 7-7:30 झाले. आणि हा. संध्याकाळी आम्ही घरी आलो ताई. अरे नाहीतर वा. डॉक्टर बोलत होते ऍडमिट करावे लागेल, 1-2 दिवस जातील. पण बघा. त्यांनी लोकलमध्ये करून टाकलं ताई. बघा जे ताई. मेन डॉक्टर होते ना. हो. स्वामीच आहेत मेन डॉक्टर आपले. हो, मेन स्वामीच आहेत. आणि खरंय. अजून एक अनुभव त्यांनी काही सांगायचा सेवा होता. दिली होती का? त्यांनी सेवा मग मी काय केलं म्हणजे मी त्यांना फोन सकाळचे फोन लावत होते ना, त्यांनी काही फोन उचलले नाही फोन. हा मग हा. मी सकाळी जायच्या आधी मी तारक मंत्र आपला तीर्थ 11 वेळा केला हा आणि हा. ते पाणी आपल्या बॉटलमध्ये भरून बरोबर घेतलं. मग त्यांचं अच्छा. जाता जाताच आम्हाला फोन आला ना, हा मग हा. त्यांनी घोरष्टक धोरण स्तोत्र 11 वेळा सांगितलं, अच्छा. तारक मंत्र आणि मग नंतर हे हं. नामस्मरण करायला सांगितलं. मग मी ओ. 11 वेळा घोरष्टक धोरण स्तोत्र जाता जाता बाटलीवर हात ठेवूनच केलं मग. अरे वा. मग मस्त. सगळे रिपोर्ट बीपी नॉर्मल आला, हे ईसीजीचा रिपोर्ट नॉर्मल आला. अरे वा. त्याच्यामुळं मग लगेच 5 वाजताच आम्हाला डिस्चार्ज झाला ताई. किती छान, किती छान. किती छान अरे वाटतं बाप. ना? हो, तेच ना, आम्हाला टेन्शन आलं होतं ना आता ऍडमिट करायचं म्हटल्यावर आणि हो कसं हो लांब आहे हो. ना दवाखाना, जाणं येणं परत. बरोबर. मग तिथंच राहणं वगैरे होतं ना असं. अच्छा. हो ना, तेच ना, सगळंच येतं हो ताई. हां. मग तेच हं. त्यामुळं म्हणलं नाही, अनुभव खूप शेअर छान, करावा. खूप आणि छान. अजून एक प्रकट दिन होतं ना आता हो गेल्या हो. महिन्यात आपलं. हां हां. तर त्या दिवशीचा एक अनुभव आहे. तर हां. त्या दिवशी काय झालं, हं. उद्या नैवेद्य करायचं म्हणून ठरवलं होतं की पुरणाची पोळी आणि हे ते करावं आपण म्हणून. हां हां हां. आणि नेमकं अचानक मला असं माझा बीपी लो झाला. म्हणजे अरे. मी फार झोपूनच हे होते. आणि दुपारनंतर ना मला अचानक असा एवढा ताप चढला की म्हणजे मुलगा म्हणला संध्याकाळी पहिले दवाखान्यात जा दुपारनंतर. बरोबर. हां. 6:30 वाजता. तर मी हं. स्वामींना फक्त म्हणलं, स्वामी रोजचा मी तुम्हाला नैवेद्य हे करते आणि आज नेमकं प्रकट दिन आणि मी नैवेद्य ठेवू शकत नाही. आई तर गं! मग हं. करू का नको, करू का नको असं विचार हं, होता हं. ना, होईल का माझ्याच्याने. तर मी हां, हां. आपलं ते काय पुरणपोळीचं काही नैवेद्य केलंय नाही. आपलं साधं वरण भात भाजी शिरा हां, हां. असं नैवेद्य केलं. पण ताई तुम्हाला खोटं वाटेल, मी जसं नैवेद्य ठेवलंय ना, कशी हं. तरी उभी राहून मी नैवेद्य केला. हं. नैवेद्य ठेवला ताई माझा एका 2 लगेच. सेकंदात माझा तापच उतरला ताई. म्हणजे जसं अय्या! काही मला झालंच नाही. बघा. आम्हाला नेहमी स्वामींचे लय हा अनुभव खूप वेळेस आलाय नाही, असं बोलले. तुमचे नेहमीच अनुभव छान असतात आणि ते. हा पण हां. किती सुंदर अनुभव आहे. मी शेअर म्हणजे करते हां 2 ताई. सेकंद ताई माझा ताप उतरला. अरे वाह! किती छान, किती छान. आणि अजून एक आहे हे. हां, सांगू का बरं. ताई? म्हणजे वेळ सांगा, आहे ना? सांगा. आहे, आहे. सांगा. हां. तर माझी मैत्रीण आहे. हां. 6 महिन्यापूर्वी तिचं आणि माझं काही कॉन्टॅक्टच नव्हतं. मग मी तिला असा सहज फोन केला, हां. की कसं काय, बरं आहे का हे विचारण्यासाठी. तर हां. तिने मला सांगितलं समोरून, म्हणते मला खूप 8-10 दिवस झाले ना, मला रात्रीची झोपच येत नाही. अख्खी अरे बापरे! रात्र मी जागरण करते म्हणून. हां, हां, हां. आणि ताई तिला पण स्वामींचे खूप अनुभव आहे. मी तिला पण 2-3 वेळा बोलले, तू शेअर कर ना हे असं. केला पाहिजे शेअर.
हा तिला अनुभव खूप शेअर केला की स्वामींचे सगळ्यांना अनुभव आहेत. माहितीये की लगेच अनुभव येतो दुसरा. अनुभव येतात. तिला खूप अनुभव आलेले आहेत ताई असं. तर हां ना? तिला ना 8 दिवस झालं झोप येत नव्हती अजिबात. हां. आणि मग तर आणि मला माहिती आहे तिच्याकडे स्वामींचा फोटो ती रोज हे करते. मी तिला फक्त एवढं एकच बोलले, म्हणलं एक काम कर, तू हं. रोज उदबत्ती लावती ना, तो अंगारा घे आणि अख्ख्या रूम मध्ये फूक तुझ्या. तर हां. मस्त. तर तिने अंगारा फुकला ना ताई, ती हां. म्हणते मला पडल्या पडल्या झोप लागली. दुसऱ्या दिवशी तिने कॉल केला, म्हणते मी 8 दिवस झोपले नव्हते रात्रभर. त्या आई दिवशी अंगारा गं! फुकला आणि मला लगेच झोप लागली. किती सुंदर, किती सुंदर. बघा, किती छान अनुभव ताई. मी शेअर करते ताई. हो, हो. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई.